शत्रूस मी पाजते। पहा प्रभू या ठिकाणी काय म्हणते, तुम्ही संकटात आहात, तुम्ही दुःखात आहात, निराशात आहात, आजारात आणि विकारात सापडलेले आहेत, परंतु मी तुझा देव परमेश्वर आहे। हा प्याला मी तुझ्यातून काढून घेते। ही दुःख, संकट, समस्या, आजार आणि विकार तुझ्या जीवनातून मी काढून घेते। पुन्हा तुला त्या दुःखाच्या, संकटाच्या, आजाराच्या किंवा विकाराच्या आहारी जावं लागणार नाही। मी त्याच्यातून तुझी सुटका आणि मुक्तता पुन्हा म्हणजे पूर्ण रीतीने करते आणि पुन्हा तू त्याच्यात सापडणार नाहीस। पुन्हा तू त्या पीडेमध्ये, दुःखामध्ये सापडणार नाही, कारण मी तुझी सुटका करते, कारण मी तुझा देव परमेश्वर आहे। पहा प्रभू आपल्या जीवनात म्हणत आहे की पुन्हा ती दुःख, आजार, पीडा तुमच्या जीवनात येणार नाही, ती संकटे पुन्हा तुमच्या जीवनात येणार नाही। आता तुम्ही आजारी आहात, दुःखी आहात, संकटात, समस्यात, कर्जात, निराशात, अश्रू गळतात, परंतु प्रभू म्हणतो तुम्ही माझ्याकडे आलात ना, मी तुमचा देव परमेश्वर आहे, मी याच्यातून तुम्हाला मुक्त करीन आणि ही संकटे पुन्हा तुमच्या जीवनात येणारच नाही। ही पीडा तुमच्या जीवनात पुन्हा येणार नाही। हा दुःखाचा, क्रोधाचा प्याला पुन्हा तुम्हाला प्यावा लागणारच नाही, कारण याच्यातून मी तुमची मुक्तता व सुटका करते। पहा जो प्रभूकडे वळतो, प्रभू येशूवर भरोसा ठेवतो, प्रभू येशू
शक्य असेल तर आम्हाला सहाय्य करा, कारण दुष्टात्मा कधी याला विस्तवात म्हणजे कधी अग्नीत टाकतो तर कधी पाण्यात टाकतो आणि सोडता सोडत नाही. म्हणजे दुष्टात्मा या मुलाचा जीव घेण्यासाठी पाहतो. बघा, त्या मुलाची स्थिती अशी होती, तो एक तर तो मुलगा बहिरा होता, दुसरी गोष्ट तो मुका होता आणि तिसरी महत्वाची गोष्ट तो फेब्रिकरी होता, फीट यायची आकडी. आणि दुष्ट आत्मा त्याला पाण्यात नाही तर विस्तवात आगीत टाकायचा आणि सोडता सोडायचा नाही. म्हणजे तो मुलगा ओरडू शकत नव्हता, कारण बोलू शकत नव्हता म्हणून ओरडू शकत नाही, ऐकू शकत नव्हता. दुष्ट आत्मा त्याचा हाल करायचा, त्याला मारण्याचा प्रयत्न करायचा दुष्ट आत्मा. अशा परिस्थितीत हा बाप त्या मुलाला सहाय्य करायचा. पण आता बापाच्याही पलीकडे गेलो होतं. आता बापही काही करू शकत नव्हता. त्या दुष्ट आत्म्याने त्या मुलाचे हाल केले होते. अनेक पडण्या उठण्याचे चटके जखमा त्या मुलाच्या अंगावर असतील. आता शेवटी हा बाप आपल्या मुलाला घेऊन प्रभूकडे येत आहे आणि प्रभूला म्हणत आहे, शक्य असेल तर आम्हाला सहाय्य करा. प्रभू येशूने म्हटलं, शक्य असेल असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हटलं प्रभू येशूने? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. तेव्हा तो बाप म्हणत आहे, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास काढून टाका. मोठ्यानं ओरडून म्हणतो, माझा विश्वास आहे. तेव्हा त्या मुलामध्ये जो दुष्ट आत्मा होता, फेब्रिकरीचा आत्मा होता, मुक्कावेर आत्मा होता, या आजारांना, या दुष्ट आत्म्याला प्रभूने काय म्हटलं? 25 वचनात, याच्यातून निघून जा आणि पुन्हा कधी याच्यात शिरू नकोस. काय म्हणत आहे प्रभू येशू? याच्यातून निघून जा आणि परत या मुलामध्ये यायचं नाही, पुन्हा कधी या मुला शिरायचं नाही. आणि तो दुष्ट आत्मा, मुक्कावेर आत्मा, फेब्रिकरीचा आत्मा त्या मुलातून निघून जाते. मुलगा पूर्ण बरा आणि निरोगी होते, पूर्ण रीतीने त्याला आरोग्य लाभत आहे आणि त्या बापाला त्याचा मुलगा परत मिळत आहे. पहा, प्रभू येशूने त्यावेळेला त्या मुलाला बरं केलं. अर्थात तो मुक्का होता, बहिरा होता, म्हणजे पुढे बोलू लागला, ऐकू लागलास ना, आणि त्याचा फीट येण्याची, आकडे येण्याचे आजार त्याचा तोही निघून गेला, दुष्ट आत्माही निघून गेला, मुलगा बरा झाला. आणि दुसरी गोष्ट काय, प्रभूने काय म्हटलं होतं? परत या मुलात यायचं. म्हणजे जी पीडा प्रभूने काढून टाकली, जो रोग प्रभूने काढून टाकला, तो पुन्हा त्या मुलामध्ये आला नाही. म्हणजे प्रभूमध्ये भरोसा आहे. प्रभू जर ती बंधने तोडत आहे, प्रभूच्या जर त्या पीडा काढून टाकत आहे, तर त्या परत येणार नाही. ती संकटे, त्या समस्या, त्या आजार, ते विकार शरीरामध्ये पुन्हा येणार नाही. प्रभू येशू त्या साऱ्या बंधनातून मुक्त करणार, त्या आजारातून, त्या रोगातून, त्या संकटातून प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण रीतीने मुक्त करणार. आणि पुन्हा ते रोग, त्या पीडा आपल्या शरीरात येणार नाही, कारण प्रभू ते काढून टाकतो आणि प्रभू पुढे कोणाची शक्ती चालत नाही. आपण येशू ख्रिस्ताकडे आलेले आहोत, आपला भरोसा दृढ आहे, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणारा सुद्धा प्रभू येशू आहे. पुन्हा त्या पीडा, पुन्हा त्या समस्या, ती रोगराई आपल्या शरीरात येणार नाही. प्रभू कायम स्वरूप त्याच्यातून आपल्याला मुक्ती देणार, सुटका देणार. आपल्या जीवनात अद्भुत कार्य प्रभू येशू मात्र घडवणार. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर बायबल काय सांगते पहा, यशाया 41 अध्याय 11 ते 12 वचनापर्यंत. त्या ठिकाणी प्रभू म्हणते की तुझे शत्रू जे तुला त्रास देते, पहा, जे तुझवर शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझशी लढणाऱ्यास तू धुंडाशील, पण ते तुला सापडावायचे नाही. तुझशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. काय सांगते वचन? प्रभू म्हणतो, जे तुझे वैरी, तुझे शत्रू, तुझे दुश्मन, जे तुला त्रास देतात, तुला पीडा देतात, तुला चलतात, तुझा अपमान करतात, तुला तुच्छ लेखतात, प्रभू म्हणतो की मात्र मी त्यांचा नायनाट करीन. तुझ्यापासून ही बंधने तोडीन, दूर करीन. मी तुला त्रास देणाऱ्या लोकांना मी दूर करीन. तू त्यांना धुंडाळशील, तू त्यांना शोधशील, पण तुझ्या नजरेस ते पुन्हा पडणार नाही, तुला दिसणार नाही. म्हणजे तुला त्रास देणारे, तुला पीडा देणारे, तुला इजा पोचवणाऱ्यांना पण मी तुझ्यापासून दूर करेन. पुन्हा तुझ्या दृष्टीस ते पडणार नाही. तू धुंडशील, पण तुला
होशील, पण तरी ते तुला दिसणार नाही, कारण ही बंधने मी तुझ्यापासून पूर्ण दूर करीन. पहा, ज्यावेळेला इस्रायल लोकांना परमेश्वर पित्याने मिस्र देशातून बाहेर काढले, जेव्हा इस्रायल लोक मिस्र देशातून निघाले, निर्गम 14 अध्याय बायबल काय सांगते पहा त्या ठिकाणी, निर्गम 14 ते 13 ते 14. त्यावेळी 14 अध्यायमध्ये पाहतो की मिस्री लोक इस्रायल लोकांचा पाठलाग करीत त्या ठिकाणी आले. इस्रायल लोक घाबरले, पुढे तांबडा समुद्र आहे आणि आता मागून मिस्री लोक आलेले आहेत. आता काय करणार, मच्छरमध्ये सापडलेले आहेत, ना पळ काढू शकत ना लढाई करू शकत. इस्रायल लोकांकडे लढाई करण्यासाठी कोणते शस्त्र नव्हते, कोणत्या ढाली तलवारी नव्हत्या आणि मिस्री लोकांची मोठी भव्य सेना आली होती. काय करणार, पुढे तांबडा समुद्र, समुद्रातून जाऊ शकत नाही, मागे मिस्री लोकांची सेना. तेव्हा मात्र मोशे इस्रायल लोकांना म्हणत आहे, घाबरू नका, भिवू नका. जे मिस्री लोक तुम्हाला इतक्या वर्षापासून त्रास देत होते, छळ करत होते, ते पुन्हा तुमच्या नजरेस पडणार नाहीत. पुन्हा तुम्हाला त्यांच्यातून हाल सोसावे लागणार नाहीत. ते पुन्हा तुमच्या नजरेत पडणार नाही, कारण देव तुमच्यासाठी लढेल. शांत व्हा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. आणि खरोखर परमेश्वराने काय केलं, देवाचा दूत जो आघाडीस होता तो पिछाडीस गेला आणि मिस्री लोकांच्या सैन्याला अडवून राहिला. तांबड्या समुद्रातून देवाने रस्ता तयार केला, कोरडी भूमी बनवली, रस्ता बनवला. इस्रायल लोक तांबड्या समुद्रातून पार निघून गेले. मग देवदूत तिथून निघाला. इस्रायल लोक निघून गेल्यानंतर मिस्री लोकांनी सुद्धा तांबड्या समुद्राच्या कोरड्या भूमीवरून म्हणजे रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न केला. हे सर्व त्या तांबड्या समुद्रात रस्त्यात उतरले. त्या मोशेने आपला समुद्रावर उभारला, त्या पाणी एकत्र झाले आणि मिस्री लोकांची सेना तांबड्या समुद्रामध्ये गडप झाली. परमेश्वर म्हटलं होतं, हे पुन्हा तुमच्या नजरेस पडणार नाहीत. नाही पडू शकले. सर्व तांबड्या समुद्रात गडप झाले. त्यांना त्रास देणारे, इजा पोचवणारे, पीडा देणारे, मारहाण करणारे सर्व तांबड्या समुद्रात गडप झाले. पुन्हा तुमच्या नजरेस पडणार नाही. जो प्रभूकडे वळतो, प्रभूवर भरोसा ठेवतो, प्रभू त्याच्या जीवनातल्या साऱ्या पीडा, दुःख, बंधने, समस्या त्याच्या जीवनातून दूर करणार आणि पुन्हा कधी त्याच्या जीवनात ते आणू देणार नाही. परमेश्वर त्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीपासून दूर करणार, सर्व काही दूर करणार आणि आपल्याला अनुग्रह देणार, आपल्याला आशीर्वादित करणार. आपली बंधने मात्र परमेश्वर पिता तोडणार. आपल्या समस्येतून परमेश्वर पिता आपल्याला मुक्त करणार. जो देवाच्या आश्रयाला येतो, जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो, परमेश्वर त्याला सहाय्य करतो. प्रभू त्याची बंधने तोडतो. प्रभू त्याची दुःख आणि पीडा त्याच्या जीवनातून दूर करीतो. अनुग्रहाचा वर्षाव प्रभू त्याच्या जीवनामध्ये करतो. पुढे बायबल काय सांगते पहा, योहान 4 अध्यायामध्ये शमरोनी स्त्री जी पाणी काढण्यासाठी दुपारच्या वेळी विहिरीवर आली होती, ती एक पापी स्त्री होती, पापी जीवन जगत होती. तिला कोणी विचारू नये, आवाज देऊ नये, काही बोलू नये, कोणी काही सांगू नये म्हणून एकटीच पाणी काढायला दुपारी यायची. बघा, पूर्वीच्या वेळी पाणी शक्यता, आताही काही गेलं
पश्चात. परंतु ज्याला मसीहा म्हणतात तो येणार आहे, आम्ही ऐकलेले आहे. तो आल्यावर आम्हाला या सर्व गोष्टी सांगेल. प्रभूने म्हटलं मीच तो आहे. प्रभू येशू काय म्हणत आहे? मीच तो मसीहा आहे. जेव्हा तिला कळालं हाच मसीहा आहे, हाच ख्रिस्त आहे, हाच देवाचा पुत्र आहे, पाण्याची घागर टाकली तिकडे आणि गावात धाव घेऊन म्हणत आहे मला मसीहा सापडलाय. मी केलेलं सर्व ज्याने मला सांगितलं तो मला सापडलेला आहे, या आणि पहा. गाव संपूर्ण गाव प्रभूकडे आलं. गावाचा उद्धार झालाय, स्त्रीचा उद्धार झाला. ती पापामध्ये होती, पापाच्या बंधनात होती. प्रभूने म्हटलं मी जे पाणी देईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. हे पाणी प्रभूचं वचन होतं. हे वचन जो घेईल तो पुन्हा पापाकडे जाणार नाही, पाप त्याच्याकडे येणार नाही, तो पवित्र जीवन जगेल. आणि खरोखर या स्त्रीचं चरित्र बदललं, या स्त्रीचं जीवन बदललं. ती पुन्हा पापाकडे गेली नाही किंवा पाप तिच्याकडे आलं नाही, तिच्यात बदल झाला. प्रभूने म्हटलं पुन्हा तहान लागणार नाही, म्हणजे पुन्हा तुला पापाची भूक, वाईटाची तहान परत लागणार नाही. तू तृप्त होशील, समाधानी होशील आणि तू स्वतःच्या शरीरावर आणि जीवनावर नियंत्रण ठेवू शकशील. आणि खरोखर तिचं चरित्र, तिचं जीवन बदललं. पुन्हा पापाकडे वळाली नाही, ते पाप पुनरुपी तिच्याकडे आलं नाही, बदल झाला तिच्यात. प्रभू म्हणतो ही पापी सुद्धा मी तुमच्या जीवनातून दूर करीन. ही पापी पुन्हा तुमच्या जीवनात येणार नाही, पुन्हा तुम्ही त्या पापाकडे वळणार नाही, असा अनुग्रह मी तुम्हाला देईन. माझं वचन तुमची शरीराची भूक आणि शरीराची तहान मिटवणार. म्हणजे बघा मनुष्यामध्ये प्रभू जेव्हा कार्य करतो तेव्हा त्याच्या पापाची बंधने तुटतात, तो पापातूनही मुक्त होतो आणि पवित्र जीवन जगायला सुरुवात करीतो. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू त्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करतो. पुढे बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की 2 राजे 6:8-23 वचनापर्यंत. त्या ठिकाणी मात्र जेव्हा अरामाचा राजा इस्रायलच्या राजाविरुद्ध नेहमी कट रचायचा लढाईसाठी, की अचानक आपण इस्रायलच्या राजावर चढाई करू आणि त्याला मारा देऊ. परंतु जेव्हा अरामाचा राजा इस्रायलच्या राजाविरुद्ध कट रचायचा तेव्हा इस्रायलचा राजा सावध व्हायचा. कारण अलिशा संदेष्टा जो देवाचा एक महान सेवक होता, तो देवाचा सेवक इस्रायलच्या राजाला सावध करायचा की अरामाच्या राजाने तुझ्या विरुद्ध कट रचलाय, अमुक ठिकाणी जाऊ नको, स्वतःला सावध कर. आणि अशा प्रकारे इस्रायलच्या राजाने एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा स्वतःचा बचाव केला. तेव्हा अरामाच्या राजाला राग आला की आपल्यात असा कोण मनुष्य आहे की जेव्हा आपण इस्रायलच्या राजाविरुद्ध कट्टर असतो तेव्हा तो सावध होतो आणि आपलं काही चालत नाही. तेव्हा अरामाचे राजाचे सैनिक म्हणत आहे की महाराज आपल्यातलं असं कोणी नाही, परंतु आपण जे झोपायच्या खोलीत बोलता ते इस्रायल देशात देवाचा सेवक अलिशा संदेष्ट ऐकतो. बघा तो देवाचा सेवक होता, त्याला ही गोष्ट आपोआप कळायची. आता अरामाचा राजा अरामाच्या देशात आहे, अलिशा संदेष्ट इस्रायलच्या देशात आहे आणि अरामाचा राजा त्याच्या झोपाच्या खोलीत बोलायचा. पण हे कुठे ऐकू जायचं अलिशा संदेष्टला? दुसऱ्या देशात, इस्रायल देशात. हालेलुया. तेव्हा अरामाचा राजा म्हणतो जा आणि अलिशा संदेष्टला पकडून आणा. तेव्हा अरामाचे सैनिक निघतात अलिशा संदेष्टला पकडण्यासाठी. अलिशा संदेष्ट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सैनिक येते. तेव्हा अलिशा संदेष्टाचा चाकर सकाळी उठून पाहतो तर काय शत्रूने आपल्याला घेरलेले आहे. तेव्हा तो म्हणत आहे हाय हाय आता आपलं काय होणार. तेव्हा अलिशा संदेष्ट म्हणतो घाबरू नकोस, त्यांच्या पक्षाचे जितके तेवढं आपल्या पक्षाचे अधिक आहे. अलिशा संदेष्टाने देवाकडे प्रार्थना केली की प्रभू माझ्या सेवकाची डोली उघड. तेव्हा त्याचे आध्यात्मिक डोळे उघडले आणि त्याला दिसू लागले की आपल्या भोवती देवाचे अग्निरथ, अग्नी घोडे आहेत सुरक्षा देण्यासाठी. तेव्हा मात्र अलिशा संदेष्टाच्या दासाला कळालं की देव आपल्या बरोबर
मी तुला मुक्त करीन जर तू माझी वाणी ऐकशील, माझ्या आज्ञा पाळशील, माझे नियम पाळशील. या सर्व पीडा मी तुझ्यापासून दूर ठेवीन. तुला आरोग्य तर देईन, पण या पीडा पण तुझ्यापासून दूर ठेवीन. तुझ्याकडे मी येऊ पण देणार नाही. जो प्रभूवर भरोसा ठेवतो, प्रभू त्याला अनुग्रह देण्यासाठी तयार आहे, प्रभू त्याला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे. मात्र आपला विश्वास भक्कम पाहिजे, आपला भरोसा मजबूत पाहिजे. देव आपल्याकडून काही मागत नाही, कोणती अपेक्षा बाळगत नाही. देवाला आपल्याकडून काही नको. देवाकडे काही कमी आहे का की आपण दिल्यावर देवाकडे होईल, विपुल होईल? मुलीच नाही. देवच तर सर्वांना सर्व काही पुरवतो, सर्व काही देतो. त्यानेच तर जीवनाचा श्वास आपल्याला दिलेला आहे. त्याच्याद्वारे आपलं जीवन, कुटुंब, संसार, मुलं, धंदापान सर्व काही आहे परमेश्वराच्या द्वारे. आपण त्याला काहीच देऊ शकत नाही, त्यानेच तर दिलेले आहे. फक्त त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा, भरोसा ठेवावा, पाप आणि वाईटापासून दूर राहावे आणि सत्कृत्य करावे. बस हीच तर तो अपेक्षा बाळगतो. आपल्याकडून तो काही मागत नाही, तर आपल्याला तो एवढं सांगतो, पाप करू नका, वाईट करू नका, कोणाचं वाईट करू नका, चांगलं जीवन जगा, धार्मिक जीवन जगा, गरिबांना सहाय्य करा, मदत करा, धार्मिक जीवन जगा आणि माझ्यावर भरोसा ठेवा आणि प्रार्थना करा. मी तुमच्याकडून कोणती अपेक्षा करत नाही किंवा तुमच्याकडून काही मागत नाही, तर मी तुम्हाला अजून आणखीन देण्यासाठी मात्र तयार आहे. विपुल प्रमाणात तुम्हाला देण्यासाठी मी तयार आहे. मात्र तुम्ही माझे नियम पाळा. जर खरोखर आज आपण प्रभूवर विश्वास ठेवणार, मनापासून त्याच्याकडे प्रार्थना करणार, सारी बंधने आपली तुटणार. योहान 8:36, पुत्र जर तुम्हाला बंधमुक्त करील तर बायबल सांगते तुम्ही खरे बंधमुक्त व्हाल. पुत्र कोण आहे? प्रभू येशू, देवाचा पुत्र. प्रभू येशू जर आपली बंधने तोडत आहे तर खरोखर आपली बंधने तुटतील. एकही प्रकारचं बंधन आपल्या जीवनात राहूच शकत नाही. प्रभू येशू आपल्या प्रत्येकांच्या जीवनात कार्य करण्यासाठी तयार आहे, आपली बंधने तोडण्यासाठी तयार आहे, आपल्याला अनुग्रह देण्यासाठी तयार आहे. कारण तो महान परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. विश्वासाने तुम्ही त्याला शरण या. तो तुमच्या जीवनात नक्की कार्य करणार, नक्की तुम्हाला स्पर्श करणार, तुमची सारी बंधने तोडणार, सर्व समस्येतून तो तुम्हाला मुक्त करणार. आपला प्रभू येशू जिवंत देव आहे, जो त्याच्याकडे विश्वासाने येतो त्या प्रत्येकाच्या जीवनात तो अद्भुत रीतीने कार्य घडवतो. तर तुमच्याही जीवनात प्रभू येशू पिता अद्भुत रीतीने कार्य करणार, अद्भुत रीतीने तुम्हाला अनुग्रह देणार, तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार. कारण तो महान परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.